नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे, तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते कधी जमा होणार। वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा 11वा हप्ता जमा होण्याची वेळ आली आहे। परंतु या ठिकाणी दुर्दैवाची बाब अशी आहे की अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वाचा हप्ता जमा झाला नाही। वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हा जो 9वा हप्ता आहे तर हा मार्च 2026 मध्येच जमा होणं अपेक्षित होतं, परंतु अद्याप देखील हप्ता जमा झाला नाही। आता हप्ता जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते कधी जमा होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे। कारण की शेतकऱ्यांना देखील सध्या पैशांची अत्यंत गरज आहे। दुसरीकडे आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। परंतु नमो शेतकरी योजनेचं काय, नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी जमा होणार, तर असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आता मागील काही दिवसांपासून अशी देखील चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की सणासुदीच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, म्हणजेच की रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते, 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार असं देखील सांगितलं जात आहे। मग आता खरंच या ठिकाणी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती पैसे जमा होत आहेत का हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। नेमके पैसे कधी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, किती वाजता जमा होणार, तर याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे आणि ती एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू, म्हणजेच की तुम्हाला खरी माहिती समजेल। नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। नमो शेतकरी योजनेची सद्यस्थिती, वस्तुस्थिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावरती बघतच असाल की बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज पैसे जमा झाले, काल पैसे येणार, म्हणजेच की आज पैसे येणार असं मागील काही दिवसांपासून रोज सांगितलं जात आहे, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। म्हणजेच की सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती लवकर पोहोचत नाही। परंतु काळजी करू नका, एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते कधी मिळणार, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कधी मिळणार, महत्त्वाची माहिती। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित आहेत। हे हप्ते कधी मिळणार याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत। पैसे लवकर जमा होत नसल्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, नमो शेतकरी योजना सुरू आहे की नाही, यावरून देखील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 कोटींच्या आसपास रक्कम जमा करण्यामध्ये आली होती। नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो डिसेंबर 2025च्या अखेरच्या आठवड्यामध्ये जमा न करता तो 25 मार्च 2026 रोजी जमा करण्यामध्ये आला होता। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा जो मागील 8वा हप्ता आहे तर तो जमा करण्यासाठी देखील राज्य सरकारला 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला होता। त्यानंतर आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता
जो की वेळापत्रकानुसार जमा होणं अपेक्षित होतं, तर तो हप्ता देखील अद्याप देखील जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत. परंतु सध्याची स्थिती जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून नियमितपणे हप्ता जमा होत आहे. आता PM किसान योजनेचा जर विचार केला तर PM किसान योजनेचे हप्ते वेळापत्रकानुसार वेळेच्या वेळेवरती जमा होत आहेत आणि आतापर्यंत PM किसान योजनेचे 23 हप्ते जमा झाले असून आता PM किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. परंतु केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारनं जी नमो शेतकरी योजना सुरू केली होती, तर त्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर म्हणजेच की वेळेवरती जमा होत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, तर अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या बघायला मिळत असतात, बऱ्याच साऱ्या अफवा बघायला मिळत असतात. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. आता सध्या जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे, तर अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार असं सांगितलं जात आहे. परंतु हे चुकीचं आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे, तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी मिळणार, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. नमो शेतकरी योजना बंद झाली नाही, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की नमो शेतकरी योजना बंद झाली नाही, मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचं विलंब का होत आहे? तर शेतकरी मित्रांनो, याचं एक या ठिकाणी मुख्य कारण समोर आलं आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता का जमा होत नाही, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचं विलंब का होत आहे, हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे 4,000 रुपये कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये तसेच 10व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये कधीपर्यंत जमा होतील हे देखील आपण पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा विलंब का होत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा शेतकरी मित्रांनो, जे एक मुख्य कारण समोर आलं आहे ते कारण असं आहे की निधीची कमतरता. बघा, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. राज्य सरकारनं नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे पैसे देखील खात्यावरती जमा होत आहेत. आतापर्यंत साधारणतः 2 टप्प्यामध्ये 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण म्हणजेच की eKYC पूर्ण करावी. eKYC पूर्ण झाल्याच्या नंतर खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होत आहेत. आता जे मुख्य कारण समोर आलं आहे ते म्हणजेच की निधीची कमतरता. राज्यामध्ये आता सरकारनं काय केलं आहे तर कर्जमाफीची घोषणा केली आहे. आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. तर अशा काही म्हणजेच की ज्या योजना आहेत तर या योजनांमुळे म्हणजेच की कर्जमाफी असेल, लाडकी बहीण योजना असेल, तर अशा काही योजनांमुळे निधीची कमतरता असल्याचं सांगितलं जात आहे आणि याच निधीच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. म्हणजेच की हप्ता जमा होण्यास का विलंब झाला तर राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद केली नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असं सध्या सांगितलं जात आहे. मग आता हप्ता जमा होण्यास विलंब झाला हे तर खरं आहे, परंतु मग हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप देखील कोणताही खुलासा सरकारकडून करण्यामध्ये आला नाही. यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील असं कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी
दुर्दैवाची बाब म्हणजे अद्याप देखील शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची अद्याप देखील सरकारनं कोणतीच तारीख जाहीर केली नाही. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे अद्याप देखील स्पष्ट झालं नाही. हे सर्वांनी लक्षात घ्या. मग नेमका हप्ता कधी जमा होऊ शकतो? तर बघा, सध्या काही चर्चा सुरू झाल्या होत्या की रक्षाबंधनाच्या सणानिमित्त नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार. तर याबद्दल देखील कोणतीच अधिकृत घोषणा नाही. फक्त या ठिकाणी तर्कवितर्क शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीच घोषणा झाली नाही. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला आहे. आणि जसा हा प्रस्ताव मंजूर होईल आणि त्यानंतर निधी मंजूर होईल तर तसेच या ठिकाणी पैसे खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होतील असं सध्या सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला आहे आणि एकदा का निधी मंजूर झाला तर या ठिकाणी पैसे जमा होतील. समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप देखील सरकारनं हप्त्याची घोषणा केली नसल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी आहे. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार हे अद्याप देखील स्पष्ट झालं नाही. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कधी जमा होणार असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, पीएम किसानचा 24वा हप्ता कधी जमा होणार? तर या ठिकाणी बघू शकता, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 23 हप्ते वितरित करण्यामध्ये आले आहेत. 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जमा करण्यामध्ये आला होता. हा हप्ता सुमारे देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला. 4 महिन्याच्या अंतराने हा हप्ता जारी केला जातो. यामुळे पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. पीएम किसान योजनेचे हप्ते तर जमा होत आहेत, परंतु राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाला विलंब होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा करणं देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. परंतु सद्यस्थिती जर बघायला गेलं तर अद्याप देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अधिकृतपणे घोषणा झाली नाही. हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे आज पैसे येणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे येणार अशा बातम्यांवरती विश्वास ठेवणे देखील सध्या चुकीचे ठरेल. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. याबद्दल जर तुमचा काही प्रश्न असेल तो देखील आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमचा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच आम्ही या ठिकाणी म्हणजेच की प्रयत्न करू. तसेच शेतकरी मित्रांनो, बघा, हप्ता तर जमा होईल. काही कारणामुळे हप्ता जमा होण्यास विलंब झाला आहे, परंतु हप्ता तर जमा होणार हे तर खरं आहे. हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी मित्रांनो तुमची KYC पूर्ण असायला पाहिजे. हप्ता तर जमा होणार आहे, परंतु हप्त्याच्या लाभासाठी आपण स्वतः पात्र असणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर KYC करून घ्या. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. ही 2 कामे पूर्ण असतील तर मग 100% पैसे जमा होतील. सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडे हप्त्याच्या वितरणासाठी प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, निधी मंजूर झाल्यानंतर पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.